नमस्कार मित्रांनो. नमस्कार. स्वतःच घेत बसली आहे. मला आतमध्ये 2-3 वेळा पाठवलं आणि स्वतः इथे करत बसली शाळेत. नमस्कार तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही विचार केला की आता गणपती जवळ आहेत तर आम्ही स्किन केअर करतो. मी करते तर मी विचार केला आता हा आहे तर ह्याला पण करूया. तशी मला गरज नाही पडत पण करूया. ओके तुला गरज नाही करूया. सॉरी नाही करूया. प्रोडक्ट वाचतील. किलो भर लावणार आहे मी तुझं प्रोडक्ट. हे काय संपवणार आहे काय? तर आम्ही विचार केला की मग आता आपण तुमच्या सोबत शेअर करूया बिकॉज आम्हाला कमेंट्स पण येतात की तुमचं स्किन केअर काय आहे हे ते. आणि हे रॅन्डम आम्ही असा व्हिडिओ करतो स्किन केअरचा. आज सकाळी उठला आम्ही काल रात्री चंपी केलेली आहे. येस मी ही केली आहे हिची चंपी. आणि गाईस किती पण काही बोला केसांना चंपी ऑइल चंपी करणं खूप गरजेचं. मला आजकाल तुझ्या केसांना ते तेल लावायला आवडायला लागले. जेव्हा ही ते विस्कट नाही काय विंचरून ठेवते ना त्याच्यानंतर तेल लावायला मजा येते. हा सो मी पूर्ण टॉप टू बॉटम म्हणजे लिटरली इथपर्यंत मी तेल लावते. खरं तर लोक बोलतात की इथे नाही लावायचं मग शॅम्पूने धुतल्यानंतर ते ड्राय होणार. बट शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनर पण लावणार आपण आणि असं घासून नाही धुवायचं. हळू आराम कपडे नाही धुवायचे. आणि कोकोनट ऑइल लगेच निघून जातं. सो मी ते व्हर्जिन कोकोनट ऑइल यूज करते. भाई ते एवढं मजा येते ना बघायला ते बाटलीत एकदम जमून. आणि इथे मी जास्त तेल नाही लावत बिकॉज ऑलरेडी माझे केस खूप ऑइल सोडतं. सो ते नॅचरल ऑइलच असतं. आणि इथे मी सिरम लावते. ह्याला मी सांगते सगळ्या भांगात असं छान हेअरफॉल सिरम लावा. आता सध्या आधी मी विशकेअरचं यूज करत होती ते संपलं तर आता मी बेरानेटामीचं यूज करते. सो ते झालं हेअर केअर. आणि आज विचार केला की स्किन केअर करता करता असंच रॅन्डम गप्पा पण मारूया अबाउट लाईफ अपडेट आणि काय चाललंय सध्या. तर सर्वात पहिले तर आम्ही स्टीम घेणार आहे बिकॉज सगळे पोर्स असे ओपन झाले पाहिजे. माझे अर्धवटच उघडले. तू आधी करून मध्ये घुसली माझ्या अर्धवट पोर. तू करून घे मग मी बोलते आणि मग असं करूया वायसा वरसा. तर काय असं अजेंडा नाही आहे या व्हिडिओचा. मे बी तुमचा खूप टाइम जाईल. जस्ट रॅन्डम असं विचार केला की काय आम्हाला कॉमेंट्स येतात लोकांचे काय विचार आहेत. आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला पहिले एक गोष्ट सांगायची असं नको नीट घे नाही तर मग पोर्स ओपनच नाही. चटका बसतोय असं इकडे 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 ओपन झालं पाहिजे. ओके हा सर्वात मेन गोष्ट आम्हाला जे अड्रेस करायची होती ती आहे की आता गणपती जवळ येणार आहेत आणि तेव्हा आम्हाला नाही माहिती की आम्ही किती कन्सिस्टंट राहू शकू. आम्ही ट्राय करू बट क्वालिटी मेंटेन करता येईल का. क्वालिटी मेंटेन कारण आम्ही तिथे बिझी असणार. तिथे डेकोरेशन वगैरे असणार. तिथे गणपतीचं सगळं करत असणार. आम्ही बदलापूरला गणपतीत जातो. सो तिथे आम्ही जाणार ॲज युजल आणि तिकडनं मग आम्ही बघू गावी जाणार बिकॉज गावी 10 दिवसांचा असतो. आणि माझ्या मामाकडे कारण की तिकडे गौरी गणपती असतात. तर तिथे आम्ही जाऊ. सगळेच लोक बिझी असतात. कोणी असं जास्त ज्यांच्या घरात मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम घरांमध्ये येतो गणपती. तर मग माहिती नाही की लोकांना पण तुम्ही पण बिझी असणार. सो आम्ही मे बी आता वीक मधून कसं आम्ही 3 किंवा 4 व्हिडिओ टाकतो त्याऐवजी आम्ही 2 टाकू असं काहीतरी ट्राय करू. म्हणजे जर टाइम मिळाला तर आम्ही व्हिडिओ बनवून टाकणार कारण आम्हाला मजा येते. मिस्टरांना जरा कॉल आला होता. सो मी विचार केला मी स्टीम घेते. आता तुला परत स्टीम घ्यावी लागणार आहे बिकॉज तुझे पोर्स परत बंद झाले ना. आणि ना स्टीम मित्रांनो ऍटलिस्ट मंथ मधून एकदा घ्या चांगलं असतं. कारण की ना आपण बाहेर फिरतो वगैरे तर डस्ट वगैरे बसते तर आपले जे पोर्स असतात ना ते ओपन असतात. त्याच्यामध्ये ते असे क्लॉग्ड होऊन जातात. म्हणजे पोर्स ओपन असतात त्यात माती बिती जाते आणि मग वरती ऑइल वगैरे आलं ना ते असे बंद होऊन जातात आणि मग पिंपल्स वगैरे येतात. आणि जरी तुमची ॲक्ने प्रोन स्किन नसेल तुम्हाला पिंपल्स येत नसतील तरी पण इट्स गुड. तर घामाघूम झाल्यानंतर मी हे असं पिन घेते हे तू सगळं माझं करणार आहेस ना. आणि मी या सगळ्याची एक रील बनवली आहे. यशला मी विचारत होती हे सगळं काय आहे. हा कानाचं बोलतोय कानातला मळ काढा. अरे भाई ते दिसतच तसं आहे. बघ उलटी साईड बघ. शट अप. तर मी ह्याला ना असं काढते. जास्त प्रेशर नाही लावत मी आणि जास्त असं एकावरती फोकस नाही करत नाही तर मग डाग येऊ शकतो. सो एकदम आरामात जसं माझ्या चेहऱ्यावर डाग नाही आला पाहिजे अजिबात. मी आताच सांगतो तुला हे तू यूज करायचंच नाहीये. हे माझं आहे. मग मला त्यासाठी दुसरा पेन घ्यावा लागेल आपल्याला. घ्यावा लागला. एनिवेज तुला इंटरेस्ट नव्हता. मला इंटरेस्ट होता भाई. मी बघ किती आनंदाने करतो. रियूज करायचं असेल ना तर गरम पाणी उकळवायचं आणि त्याच्यामध्ये हे असं टाकून ठेवायचं. मी हे करते. यूज आवत आहे का तुमको. मी ह्याला परत यूज करायचं. नेक्स्ट टाइम यूज करताना काय करते माहिती असं गरम पाणी असं करायचं. मग कोणताही तुमचं असं अशा टाईपचं प्लास्टिक नाही उकळत्या पाण्यात असं ठेवून द्यायचं म्हणजे तुम्ही परत यूज करू. मला का नाही बोललीस. ठेवलं असतं आपण उकळत्या पाण्यात 5 मिनिटं. गोरा होत चाललोय आफ्टर एव्हरी स्प्लॅश ऑफ स्टीम.
ह्याची स्किन ना खूप हेल्दी आहे. येस येस, थँक्यू गाईज, थँक्यू. आणि माझ्या स्किनचं काय होतं, माझी स्किन खूप ऑइली आहे. सो ज्यांची ऑइली स्किन असते ना, ऑइली लगेच होते, मग ती धूळ अट्रॅक्ट होऊन मग ती चिटकून राहते. राहू दे, माझा आशीर्वाद घे पुरे. अरे माझं होऊ दे ना पूर्ण. तर ना आता आम्ही हे स्क्रब यूज करतो. हे केमिस्ट प्लेचं आहे, खूप जेंटल आहे. पण मी तुम्हाला केमिस्ट ॲट प्ले, पण मी तुम्हाला सांगते की बेस्ट 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 स्क्रब जर असेल ना तर दॅट इज तांदळाचं पीठ. आता घरी नाहीये म्हणून मी याला बोलणार होते की अनिता ताईकडे विचार थोडंसं आहे का, पण मी विचार केला हे एवढं आहे. बघताय ना अनिता ताई, ही मला सांगते विचारायला. हे पण खूप चांगलं, विचार केला जाऊ दे लावू मी. आणि तांदळाचं पीठ मास्क म्हणून पण चांगलं आणि स्क्रब म्हणून पण. हा, आणि माझी ही साइड नाहीये घामाघूम. हा, तर मी हे सांगणार होते की आम्ही ना त्या दिवशी असंच बसलेलो आणि मी हे लास्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलं आणि आम्हाला अचानक मेसेज आला रात्री की गाईज यू हॅव बीन नॉमिनेटेड फॉर कपल ऑफ द इयर. आणि मी ना कोणाला कम्पेअर नाही करत आहे, असं काय समजून घेऊ नका. आणि तुम्हाला मी खरं सांगेन, तुम्ही आमच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओज बघत असाल, तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगचे 1-2 व्हिडिओ. पहिले एकदम थांब थोडंसं पाणी लाव, आम्ही मग पण घेऊन बसलोय. मग काय झालं? आणि आम्ही शॉक मध्ये होतो बिकॉज आम्ही कधी हे डोक्यात ठेवलंच नव्हतं. आणि मेन म्हणजे आम्हाला असं हे होतं की ओके आता आम्ही अवॉर्ड भेटला पाहिजे, हे याकडे नव्हतंच आमचं. आम्ही नॉमिनेट झालो ह्याच्यातच आम्ही एवढे खुश झालो की ओ माय गॉड, हा हे काय झालं, कसं काय झालं, एवढं कसं झालं. मी शॉक झालो. आणि आधी जर तुम्ही बघत असाल आम्ही खूप ना असे रॅन्डम व्हिडिओज बनवायचो, मराठी आणि हिंदी मिक्स करायचो. कळतच नव्हतं की आम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये बनवू, काय बनवू. आणि नंतर आम्हाला आम्हीच डिस्कवर केलं की आम्ही मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल, ऑब्व्हियस मदर, कारण आम्ही विचार मराठीत करतोय. आमचा पहिला फर्स्ट थॉट मराठीतच येतो आपला. काही झालं तरी आमचा फर्स्ट थॉट असं, अरे हे काय म्हणजे कुठलाही काही बोलायचं जरी असलं, काही करायचं असलं तर हिंदीच्या ऐवजी आमचा फर्स्ट थॉट मराठीत यायचा. आणि मग जर आम्ही हिंदीत बोलायला लागलो असतो तर मग तेवढा रॉनेस नसता आला तुमच्यापर्यंत. मग आम्ही विचार केला की जे येतंय, जसं नॉर्मली चाललंय तसं मराठीतच चालू राहू दे, मस्त चाललंय. आणि हे सांगण्याचं मागे माझं रिझन हे होतं की आम्हाला कॉमेंट्स पण भरपूर येतात की आम्ही आता आमचं यूट्यूब चॅनल ओपन करायचा विचार करतोय, आम्हाला समजत नाहीये कसं चालू करू. सो इट्स जस्ट की तुम्ही किती कम्फर्टेबल आहात, तुम्ही किती रिअल राहू शकतात ते करा. आणि मग पुढे सगळं होईल. आता असं बघायला गेलं ना, नॉमिनेशनमध्ये आम्ही जेव्हा बघितलं ना तर सगळे असे एकदम मिलियन्सवाले लोक आहेत आणि चांगले लोक आहेत. तिथे आम्ही कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे मे बी आम्ही स्वतःला खूप अंडर एस्टिमेट ठेवलं होतं की आम्ही पण दिसू. अंडर एस्टिमेट ठेवतच नाही मला नाही, अंडर एस्टिमेट करत होतो. बट खूप असं सरप्राइझिंग होतं, खूप सरप्राइझिंग. कारण अचानक आलं ना, आम्ही काहीच आम्ही नॉर्मल जसा दिवस जातो की उद्या काय शूट करायचं, काय करायचं, काय नाही करायचं, तसे विचार चालू आणि अचानक काहीतरी असं समजलं की यू हॅव बीन नॉमिनेटेड फॉर द कपल ऑफ द इयर. मग असं आमचं आलं की आईला. आणि आम्ही त्याच्यात बघितलं सगळे मोठे क्रिएटर्स, जुने क्रिएटर्स होते आणि त्याच्यात आमचं नाव होतं. तर मग आम्हाला एवढं बरं वाटलं की तो डिसिजन जो आम्ही घेतला की आपण मराठीतच करूया. आणि मला अजून पण असं वाटतं की जर तुम्ही जे बनवतायत त्यामध्ये जर तुम्ही यू आर नॉट बिंग युअर सेल्फ, तर मग समोरच्याला पण ते बघताना कळतं की ओके दे आर ट्राईंग व्हेरी हार्ड. आम्ही हिंदीमध्ये जर केलं असतं तर आम्ही असंच केलं असतं, बट त्याच्यामध्ये फिल्टर होऊन आलं असतं. कारण तेच तुम्हाला कळत असेल की विचाराला बोलून टाकलं, हे झालं बोलून टाकलं, करून टाकलं, तसं वाला सीन. सो जर तुम्ही पण तुमचं युट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम किंवा काहीही करत असाल, सो मेक शुअर की तुम्ही किती कम्फर्टेबल आहात, म्हणजे समोरच्याला तुम्ही कम्फर्टेबल दिसा. की असं असतं ना की जर तुम्ही हॅपी असाल तर तुमची वाईफ समोरच्याला पण हॅपी जाते, त्या टाईप मध्ये झालेलं आहे. आय गेस इथे केलंस ना, आता धुवून येतो. ओके, तर आता फेस धुवून आलेलो आहोत. नेक्स्ट स्टेप आहे 2 रेझर आणले, ते ह्याच्यासाठी एक माझ्यासाठी. तुझ्यासोबत भांडायला कधी कधी मला विचार येतात आता हे सगळे छोटी छोटी धारदार हत्यारं हिच्याकडे ठेवली. एवढं लक्षात ठेव. एवढी दाढी आहे तुला? शिवानी, पीच फर्स्ट बोलतात. ओ माय गॉड, हे पीच फर्स्ट मला आता आठवतंय. आणि हे केल्यानंतर काही लोकांना नंतर थोडेसे फोड्या येऊ शकतात, जे वॅक्सिंग नंतर पण मुलींना येतात. आणि मुलांना पण दाढी वगैरे केली किंवा इकडून जेव्हा आपण कट मारतो असे, त्याच्यानंतर जे छोटे 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 पुराळा टाईप येतात ना, ते वाला बोलते जर मुलांना माहिती नसेल तर. आणि कधी पण ब्लेड ना असा नाही पकडायचा, असा पकडायचा, ज्याने कट थोडं सांगते की. आणि न्यू असाल तर प्लीज तुम्ही यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत की हाऊ टू शेव युअर फेस, ते बघून मग तुम्ही करा. डायरेक्ट फावडा लेके मत चले जाओ, कुदळ लेके. तुझं करूया. माझी मिशी राहिली. अरे राहू दे ना, मिशी छान वाटते, दोघं एकत्र करूया ना असं.
मला तर एवढा हात बसला ना की मी न बघता पण करू शकते. ते दिसतंय, पण माझा बघून करा प्लीज. ह्यानी साबण नीट घालवलाच नाहीये. ते तुझ्यासाठी ठेवलंय की तुला इझी होईल. कोण बंद ठेव. ह्याच्याने डेड हळू कर ना, हे हळू कर ना, भीती वाटते, बोलता पण येत नाही. बोललो तर उगाच काहीतरी हुचकन व्हायचं म्हणून. गाईज बोलता बोलता आम्हाला छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय कारण अनिता ताईने आम्हाला नाश्ता दिलाय आमचा पनीर फ्रँकी. येस, पनीर फ्रँकी खाऊ आता मस्तपैकी. आणि हा सॉस मी आजकाल वापरायला लागलोय. ह्याच्यात हा हिला नाही आवडत, पण हा सॉस कसा आहे आपल्या नॉर्मल केचप नॉर्मल सॉस सारखा नाही, ज्याच्यात फक्त साखर असते. ह्याच्यात ते सगळं हेल्दीवाले आयटम आहेत आणि साखर नाहीये. तर मग मी हा मला आणि ह्यात ऍक्च्युअल टोमॅटोज आहेत म्हणून मी हा वापरतोय सध्या. मी असं तुम्हाला सजेस्ट नाही करत की हाच वापरा, पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. टेस्ट नाही आवडली. हिची टेस्ट तुम्हाला माहितीच आहे. हिची टेस्ट फक्त नाही, हिची टेस्ट फक्त माणसांमध्ये चांगली आहे, ह्याच्यात थोडं गलपटते ती. तर छान होती. थोडा स्लो झालोय मी आता. झणझणीत होती. केस नीट कर ना. कर जरा कर. माझे हात खराब होते, मी स्किन केअर करते. माझे केस खराब आहेत. आम्ही सगळं तुटलेलं बोलतो की स्किन केअर पण करतो, हे पण करतो. आम्हाला वाटलं मस्त छान अशी एकदम एका फ्लो मध्ये व्हिडिओ जाईल, पण खूप मध्ये मध्ये कामायचं. हा ठीक आहे. तर आता ते सगळं झालेलं आहे. नाव अगेन थोडंसं स्टीम घ्यायचं आहे आपण, कारण की आता परत पोर्स क्लीन करणार आहे मी. तर मी त्याच्यासाठी ना हे नवीन मागवलं. खूप छान आहे हे. अरे हे पाय घासण्यासारखं वाटतंय. चुप रे. आधीच्या काळात असायचं ना, आधीच्या काळात की आता पण असतं. असे पोर्स घासायचे. तर त्याच्यासाठी परत जरा मी स्टीम घेणार आहे. तर तोपर्यंत तू सांग त्यांना काहीतरी आपल्याला अनाउन्स करायचं होतं, रिव्हील करायचं होतं. अनाउन्स नाही, रिव्हील करायची एक गोष्ट. आणि हा व्हिडिओ खूप रॅन्डम आहे ती गोष्ट रिव्हील करण्यासाठी, कारण ती गोष्ट खूप मोठी आहे. आणि माझ्या बायकोला तोंड धुता येत नाही, ते तुमच्या कपड्यांवरनं तिच्या कपड्यांवरनं तुम्हाला कळत असेल. हा, तर ती गोष्ट अशी आहे, ती माझ्या रिलेटेड गोष्ट आहे. आपण मला थोडं सस्पेन्स ठेवूया का, एंडला सांगूया का? एंडला एक काम करा, ही व्हिडिओ एंड पर्यंत सांग रे. त्याच्या व्यतिरिक्त आपण का तो डिसिजन घेतला आणि त्याच्यासाठी डिस्कस करू शकतो. नाईस. एवढा टाइमपास केलाय नाही. आपला यश मठाधिकारी झालेला आहे आता फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर. काय बोलायचं? जे बोलत होतास ते तू बोलत होतीस. माझं बोलून झालं, तू केलं आणि मी बघितलं हे. हा, तर मित्रांनो मी झालोय फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर. येस. आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ की मी जॉब सोडलेला आहे गाईस. मी आता फुल टाइम तुमच्यासोबतच असणार कायम, दररोज दरवेळेस. म्हणून मी स्टोरीज पण टाकायला लागलो इंस्टाग्रामवर, म्हणून रील पण टाकायला लागलो इंस्टाग्रामवर, कारण वेळ मिळाला आता. आणि ते सगळं आहे कोणामुळे? तुमच्यामुळे. आणि मेन त्यांच्यामुळे असं दाखवतोय, म्हणजे देवामुळे. येस. तर हा मी डिसिजन ह्याच्यासाठी घेतला की व्हिडिओज करणं ते जे तुम्हाला दिसतं दॅट इज ओनली 40% ऑफ द थिंग्स. 40 पण नाहीये, मला वाटतं 20%. कारण आम्ही आता शूट करतोय, आम्ही असं काही घेऊन बसत नाही की आम्ही हे बोलणार आहे, आम्ही हे करायचंय. आम्ही रॅन्डम डिस्कस करतो एक दिवस आधी. तो एक मोठा पार्ट आहे की डिस्कस करणं की बोलायचंय काय. त्याच्यानंतर इथे येऊन आम्ही काही स्क्रिप्ट बनवत नाही, आम्ही डायरेक्ट तुमच्याशी येऊन बोलायला चालू करतो. मग ते बोलणं इज ओनली 20%. बाकी 80% बिहाइंड द सीन्स जे कामं चाललेले असतात ते खूप जास्त आहेत. आणि ना मोस्ट ऑफ द टाइम्स, आणि आता ना खूप गोष्टी अशा आहेत. आता मी खरं सांगते की माझ्यामध्ये थोडंसं क्रिएटिव्ह साईड आहे. सो व्हिडिओज बनवणं, स्क्रिप्ट रायटिंग ह्याच्यासाठी की ब्रँड्सना द्यावे लागतात. ते सगळं लिहिणं, त्यांना प्रॉपर लिहून द्यावे लागतं. मग सतत विचार करणं की आता नेक्स्ट स्टोरी आपण काय टाकू शकतो, काय चॅलेंज करू शकतो, किंवा युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, सगळ्यावरती या सगळ्या गोष्टी मी बघते. आणि त्याच्या मागे आता एडिटिंग फुल टाइम यश करतो. एडिट करणं त्यांना कळालंच. माझ्या घोरायचा टाकला यार. मी घोरत नाही. अरे देवाला घाबर रे बाळा, देवाला घाबर. मला बोलू दे. तर काय झालं, मी जेव्हा एकदम लास्ट एक महिना, हा महिना अख्खा आम्ही इतके बिझी होतो, खूपच जास्त. का माहितीये, पहिली बात तर गणपती येणार आहे, तर आम्ही 20 दिवसांची सुट्टी टाकलेली आहे कॉन्टेंट क्रिएशनला. आम्ही सगळ्या म्हणजे ज्यांच्याशी आम्ही ब्रँडशी वगैरे बोलतो त्यांना आम्ही सांगितलेलं की गणपती बाप्पा मोरया, की जे काय करायचं ते आम्ही 20 तारखेपर्यंत करणार. त्याच्यानंतर आम्ही काही ब्रँड शूट करणार नाही, काही घेणार नाही. सो त्याच्या आधी जेवढं मॅक्सिमम होऊ शकतं तेवढं सगळे शूट्स आम्ही हे करून टाकले. आणि ब्रँड सोबत बॅलन्स ठेवायला आपले व्लॉग वगैरे पण शूट करून ठेवलेत की इन केस तेव्हा नाही. आणि आम्ही असं काही बल्कमध्ये नाही बनवून ठेवलंय. तो एक खूप टाइम
असा माझं ऑफिस आहे अजून. हो तर वेळ नाही मिळाला त्याच्यामध्ये. मग शॉपिंग वगैरे, मग असं होतं की मग शॉपिंगला जातो तर शॉपिंगची व्हिडिओ टाका. तर अशा सगळ्या गोष्टी आता चालल्यात. तर मग भरपूर एक्झर्शन झालं. मग त्याच्यामध्ये आमची फ्रेंड वगैरे पण आली. सो आम्ही आता ब्रँडला असं सांगून ठेवलेलं की आम्ही काही नाही करणार. मग या सगळ्यामध्ये इतकं एक्झर्शन झालं आमचं की असं होत होतं. आणि त्या दिवशी म्हणून आम्ही बोललेली लास्ट व्हिडिओ मध्ये की आम्ही कपडे बिपडे लावणार आहोत, ते पण आम्ही नाही केलं बिकॉज माझ्या नाही जमलं. आणि तोच तो दिवस होता जेव्हा ती एवढं काम करत होती, ती फोन सोबतच झोपून गेली तिथे. हा, मी फोन मध्ये एडिटिंग करत होती आणि मग सगळं लाईन अप करत होती कॅलेंडर मध्ये आणि मी तिथे झोपून गेले आणि म्हणून मग मी घोरायला लागली. बट मी घोरत नाही. घोरणं जस्टिफाय कसं करतोय? मला सांगायचं होतं त्यांना. मी एवढा स्ट्रेस जरी नाही घेतला तरी मी घरतो काहीच नॉर्मल आहे माझ्यासाठी. हो, सो माझं तसं झालं आणि इट्स ओके. आणि माझं हे सांगायचं होतं की मागच्या ज्या गोष्टी आहेत की सगळं हा पिंक कलर का निघतोय बघू की लाल झाले माझी स्किन. पिंक कलर निघतोय ब्रो. नाही पिंक कलर नाही निघत आहे. हे ना फेस घासायला खूप सोपं आहे. मला नायकावरती हार्डली किती 70 रुपयाला का काहीतरी मिळालं ना. भरपूर गोष्टी चालतात. म्हणजे आता कसं तुम्हाला सांगू, एवढ्या सगळ्या गोष्टी लाईन अप करणं नव्हतं. त्याचं काही स्टँडर्डायझेशन नाही. तुम्हाला मध्ये सगळं डॉक्युमेंट करून ठेवावं लागतं. मग हे सगळं यश खूप चांगलंपणे हँडल करतो आणि स्क्रिप्ट वगैरे तो बघतो. मग ब्रँडशी बोलणं, इनिशियल जी स्क्रिप्ट पाठवते ती शिवानी पाठवते. त्याच्यात ट्विक वगैरे काय असेल किंवा काहीतरी वन लाइनरच टाकायचं असेल किंवा काहीतरी थोडंसं हे करायचं असेल तर ते मी सगळं करतो मध्ये मध्ये. आणि मग माझ्या व्हिडिओज पण आता हाच एडिट करतो माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचं आणि हे सगळं. आणि मी पण विचार करते की फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करायचं. जर आम्ही असा काही डिसिजन घेतला तर तो पण तुम्हाला नक्की सांगू. पण आता सध्या हे सगळं झालं. मग घरातली कामं, मग तो स्वतःचा जिम वगैरे पण हे करतो. आणि त्याचा जॉब असा होता ना की टायमिंग, त्याचा असं तिसऱ्या माणसाचा काय बोलते ह्याचा जॉब असा होता ना की म्हणजे टायमिंग मध्ये ना ह्याचा खूप दिवस जायचा. आता माझं कसं सकाळ टू संध्याकाळ, ह्याचं दुपार टू रात्र, मग धड सकाळ पण. म्हणून तुम्हाला एवढे दिवस मी असाच इकडे तिकडे शिवानीला घरी आली की डोसे बनवून द्यायला मी अवेलेबल असतो. आणि खूप लोकांनी हे क्रॅक पण केलं. ह्यांनी ह्याचं लिंक्डइन पण अपडेट केलेलं की करिअर ब्रेक म्हणून जे लोक लिंक्डइनला वगैरे फॉलो करतात त्यांना कळालं असेल. लोक नवीन नवीन आता कॉन्टेंट क्रिएशन चालू करतायत, त्यांनी करा. असं नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टीच हव्यात. आता आमच्याकडे काही नव्हतं बट आम्ही चालू केलं आणि आता इथपर्यंत आहोत. आणि खरंच हेच आहे की रॉ राहा बस. रॉ जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही बोला, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यात बोला. तुम्हाला जसा सपोर्ट मिळतो, तुम्हाला कॉमेंट्स मध्ये पण लोक सांगतील की तुम्ही काय चांगलं करताय काय नाही करताय. तुम्ही स्वतःचं अनालिसिस पण करू शकता की मी ही व्हिडिओ टाकली, मी या आठवड्यात या व्हिडिओ टाकलाय तर त्याच्यातली कुठली चांगली चालतीये, कसं चाललंय, काय होतंय, ते सगळं तुम्हाला बघता येईल. स्टार्ट करा. अजून एक गोष्ट की जेवढं आपल्याला असं वाटतं ना की कॉन्टेंट क्रिएशन इझी असेल तसं नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या असा पूर्ण स्कॅटर्ड असतं. त्याला एकत्रित करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं कधी कधी. आणि हर एक माणसं म्हणजे हर एक रील, समजा आता कोणत्या प्रोडक्टची रील आम्ही बनवते तर तो माणूस सेम नाहीये. 4 डोकी लागतात, 4 वेगळे ओपिनियन्स लागतात आणि सगळ्यांना सेम आपलं कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट जातं. सो गोष्ट आठवली, काल रात्री आम्ही झोपलेलो, एक तर हिने पाय माझ्या अंगावर ठेवलेले, त्याच्यानंतर हिला रात्री अचानक भयानक काय सुचलं माहित नाही, हिने अशी बुक्की घेतली आणि माझ्या डोक्यावर ठेवली इकडे. माझ्या डोळ्याला लागला असतं, जखमी झाला असतं माझ्या डोळ्याला, काय केलं असतं ग? हा, आणि तुझं तिकडे माईक घेऊन गेलीस, त्याचा सगळा फुर्र फुर्र पाण्याचा आवाज येतो असेल आता. सॉरी. आणि कॉन्टेंट क्रिएशनचा अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो की शिवानी एवढं करते त्याचं, ती विचार करते की आपण कॉन्टेंट काय बनवू शकतो. मेजॉरिटी जेवढं कॉन्टेंट तुम्हाला आमच्या चॅनलवर दिसतं, इंस्टाग्रामवर दिसतं, कुठेही दिसतं, ते सगळं तिच्या डोक्यातून आलेल्या गोष्टी आहेत. सगळं खूप विचार करते, खूप काय काय बघत असते की मी काय नवीन करू, काय ट्राय करू. आम्हाला सतत की अरे विचार करणं हे आपण काय करू शकतो, अरे विचार करणं ते काय करू शकतो. म्हणून एक पार्टनर पण असणं जो हे सगळं तुम्हाला सतत पोक करतो, पोक नाही शब्द बरोबर, की काय बोलतात ग, तुम्हाला सतत प्रोत्साहन किंवा मागे लागतोय तुमच्या आणि करवून घेतोय, ते इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट या सगळ्यामध्ये. आणि हे कॉन्टेंट क्रिएशन नाही, सगळ्या कामामध्ये तुम्ही काही करता, जस्ट बी कन्सिस्टंट. येस, कन्सिस्टन्सीने तुम्ही काहीही मिळवू शकता. तुम्ही कन्सिस्टंटली जिमला जा, तुम्ही कन्सिस्टंटली चांगलं खा, तुम्ही कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करा जी तुम्हाला करायची आणि ते तुम्ही करू शकाल. ॲट दी एंड होणार ती गोष्ट. फक्त कारण की तुम्ही, आणि हे डिफिकल्ट आहे, लाईक यूट्यूबवरती जर तुम्हाला कोणी ओळखत नाहीये
तर खूप कठीण जातं की लोक तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन तुमचा फुल लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बघतील. स्टार्टिंगला नंबर्स कमीच असणार आहे, एक तो व्हिडिओ लागतो, मग ते रील असू दे, यूट्यूब असू दे, व्हायरल व्हायला आणि मग लोक तुम्हाला ओळखायला लागतात. सो क्लीन झालेला आहे फेस. आणि आता मी मास्क लावणार आहे. हा आहे रेड बीन मास्क, रिफ्रेशिंग पोर मास्क. आज ॲक्च्युली पूर्ण आम्ही पोर क्लिनिंगच केलंय. हे पहिले जेव्हा मी बघितलेलं ना मला हे जीभ घासायचं वाटलेलं बाई. मी याला विचारलं काय करत काय बोलत होतं. हा खूप रॅन्डम व्हिडिओ, आम्ही खूप इथून तिथून गोष्टी काढून बोलतोय तुम्हाला. जे जे आठवतात आम्हाला गोष्टी ते सगळं तुम्हाला सांगतोय आम्ही. हो. हा मास्क ना मला आवडला, थोडा महाग आहे ऍक्च्युली. मला मी ना काय होतं ना माझा तोंड धुवून नाही थोडं अजून कर, फेस कार्ड हा मग नको करू. ह्याची स्किन माझ्याहून जास्त सेन्सिटिव्ह. माझी म्हणजे मुलींची नाजूक असं म्हणून माझी लगेच रेड झाली, पण ऍक्च्युअल मध्ये ह्याची स्किन माझ्याहून जास्त सेन्सिटिव्ह आहे. हा मी काय बोलत होती. हा मास्क खूप चांगला आहे. मी ना असं काही बघितलं, मी त्या दिवशी असे जवळून बघतो माझे पोर्स असं ब्लॅक हेड्स दिसत होते. मग मला असं झालं की काहीतरी घ्यायचं. मग मी ब्लिंकिटवरनं मला पोर्ससाठी फक्त हे एकच दिसलं, असं मी हे बाय केलं, लगेच आलं. आणि तेव्हा मी ह्याला यूज केलं, लिटरली पोर्समध्ये खूप डिफरन्स दिसला. हे रेड बीन मास्क आहे, ब्युटी ऑफ जोसॉन. मला माहिती नाही मी बरोबर प्रनाऊन्स करते का, बट त्याचंच आहे. सो मस्त आहे. हे मोठं हे आहे की आता गणपतीमध्ये कसं काय बनवू शकतो छान. म्हणजे युजली आमचं असं होतं की जेव्हा मी काही विचार करते ना, आणि भरपूर वेळेला असं झालंय, मी भरपूर लोकांचं बघितलं की ते बोलतात की आम्ही व्हिडिओ बनवतो आणि मग नंतर डिलीट करतो, आम्हाला असं वाटतं की ही नाही पोस्ट केली पाहिजे. बट आमचं एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की आम्ही कधी कधी व्हिडिओ बनवतो आणि आम्हाला असं वाटतं की ही चांगली जाईल, बट ती ॲव्हरेज काम करते. आणि ज्या व्हिडिओला आम्हाला असं वाटतं ना की अरे चल टाकून देऊया, जस्ट विचार पण नाही करत, ती व्हिडिओ एकदम व्हायरल होऊन जाते, चांगली जाते. हो, तुम्हाला नाही माहित काय वर्क करेल काय नाही, म्हणून तुम्हाला टाकूनच बघावं लागणार. तुम्ही एक अनालिसिस करू शकता की हे चालू शकतं, पण ते सगळे अझम्पशन्स आहेत. जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला तुमच्यासाठी काय काम करेल. आणि आत्ता ह्याचा दिवस खूप चांगला जातोय, कारण झोपायला मिळते साहेबांना दुपारचं झोप बाई. पण तरी आता तुला कळतंय ना, तुझा दिवस सांग ना आता कसा जातो. आता हा बरं झालं हे पण बोली. आता युजली काय होतं, मी आता जेव्हा आधी जायचो ते कामाबिमावर, तर सकाळी जिमला जायचो, कामात जायचो, घरी यायचो, झोपायचो. आता मी सकाळी जिमला जातो. मी एक नवीन जिम लावली आहे, त्याचे शॉर्ट्स मी अजून घ्यायला चालू नाही केलेत, पण मी विचार करते ते घेणार मी कधीतरी फ्युचरमध्ये. तर मी ती जिम लावली आहे. 8:30ला मी जिमला जातो, 9:30-10 पर्यंत मी घरी येतो. मग आणि ताई आपल्याला नाश्ता देते. ते नाश्ता पण आम्ही तिला सांगितलेलं आहे की हेल्दी नाश्ता काहीतरी द्यायचा आहे. तर मग तिला पनीर चिला आहे, कुठला बेसनचा चिला, सॉरी मूग डाळ चिला, त्याच्यात पनीर टाकून देते, थालीपीठ वगैरे देते. तर सकाळी तिच्याकडनं नाश्ता घेतो, घरी येतो, घरातली काय कामं बिमा असतील आवरावी. मी मेजॉरिटी हे एक पण मला सांगायचं होतं की मेजॉरिटी गोष्टी जर आवराय बिवरायचं असं, मेजॉरिटी गोष्टी म्हणजे जे कॉन्टेंट क्रिएशनसाठी असतात ते शिवानीला सुचतात, आणि बाकी गोष्टी घरातल्या गोष्टी मला जास्त सुचतात, कारण मला सवय आहे आधीपासून, लहानपणापासून की काहीतरी आवरून ठेवायचे, काहीतरी करून ठेवायचे. म्हणून मला काहीतरी, जर आम्ही ज्या आता टेबलवर बसलो त्याच्यावर खूप पसारा वगैरे असेल तर माझं असं होतं की भाई पहिले हे साफ करू, आपण बाकी सगळं नंतर बघूया. तर मग ते खूप बॅलन्स बनवून राहिलं आमच्या घरात, की असं नाही की दोघं फक्त कॉन्टेंट क्रिएशनच करतात, मग घर एकदम थोडं आहे, थोडं पसरलेलं आहे. मी पण करते, मी तेच बोलतोय, पण मला वेळ नाही मिळत. हा, मग एडिटिंग तर मी पण करतो, पण ज्या स्केलवर तू कॉन्टेंट क्रिएशनसाठी डोकं लावते त्या स्केलवर माझं आता नाही लागत एवढं. पण हळूहळू म्हणून मी ना काय केलं माहितीये, यशला सांगितलं आता तुझं पेज आहे, लोक याला फॉलो पण करतात, पण मी याला बोलले की आता तुला ते वेस्ट नाही जाऊन द्यायचं, लोकांचे एवढे फॉलो करत नाही, तुला बोलले की तू पण जरा कर मेहनत आणि त्याच्यावरती पण काही ना काहीतरी टाकायला लाग. म्हणून आता हा पण जरा टाकायला लागलाय ह्याचं. मी याला बोलते की मी मदत करेन, मी डोकं नाही लावणार, कारण की जर इंग्लिश डोकं लावलं मला कधी येणार की मी काय कॉन्टेंट शूट करू शकतो, ह्याला पण सुचलं पाहिजे. म्हणून मी याला बोलले की आता तू करायचंच आहे, मी नाही मदत करणार, तू तुझं डोकं लाव, तू तुझी स्क्रिप्ट बनव तुझ्या अकाउंटसाठी. म्हणून आता हा करतोय ना जे ह्याच्या इंस्टाग्राम अकाउंटसाठी, तो प्युअर यश एडिट करतोय, यशच सगळं बनवतं, आणि माझ्या अकाउंटसाठी मी कॉन्टेंट पण याचं आहे सगळं या डोक्याचं. हा, सो तशा गोष्टी आता आम्ही जरा चालू केल्यात, कारण की आता वेळ मिळालाय ना, म्हणून दोघांचे चॅनल आता ऍक्टिव्ह केले, कारण की हा तेवढं टाइम देऊ शकतो. तर हळूहळू सगळ्या गोष्टी होत्या, आणि असं नाही की आम्ही डायरेक्टली येऊन विचार केला की हा जॉब सोडूया. खूप 1.5 वर्ष तुम्ही आम्हाला बघताय, 1.5 वर्षाच्या आधी जेव्हा 1 वर्ष झालेला तोपर्यंत आम्ही हा विचार नव्हता केला, पण जेव्हा आम्हाला कळायला लागलं की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो चांगलं, आणि आम्हाला सपोर्ट पण एवढा चांगला मिळतोय. मी सतत तुम्हाला सांगत असतो की मला तुमचा सपोर्ट, कारण ऍक्च्युली
सोशल मीडिया कधी वर्क करणार जेव्हा तुमचा सपोर्ट आहे, ऑडियन्स आहे. पॉझिटिव्हिटी जी कॉमेंट सेक्शन मध्ये असते, एखाद नेगेटिव्ह मी नाही लक्ष देत, नाही आम्हाला फरक पडत ते नेगेटिव्हिटीने, कारण तुमची पॉझिटिव्हिटी त्याला ओव्हर पॉवर करून टाकते. म्हणून म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असतो की तुमच्यामुळे म्हणून माझ्या तोंडातून हे सारखं निघत असतं, कारण मी ग्रेटफुल आहे. आम्ही दोघं ग्रेटफुल आहोत. आम्ही असा विचार केलेला की जॉब सोडायच्या आधी लिटरली आम्ही 2 महिना 3 महिना विचार केला खूप. मग नंतर आम्ही असं विचार केला की देवांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय, एवढं ग्रो झालो आपण, मग आता आपण ते चूज का नको. कारण की मी माझं डोकं सांगते, मे बी रॉंग असू शकतं. मी असं काय विचार केला माहितीये की दोन्ही ह्याच्यावरती पाय नाही ठेवून चालू शकत, आणि किती पुढे जाईन मी जाऊन एकतर मग असं व्हायचं ना की या सगळ्यामध्ये इतका वेळ द्यावा लागतो कॉन्टेंट क्रिएशन मध्ये की माझं जॉब वरती पूर्ण लक्ष लागणं कमी झालेलं, आणि तिकडे मग गोष्टी अफेक्ट होणार. बिकॉज एक एम्प्लॉईने जर चांगलं काम केलं ना तर की टीम अफेक्ट होते, किंवा मग त्यांना जास्त काम करायला लागेल ना. आणि मग जो समजा मी सोडून गेली तर तिकडे कोणतरी दुसरा माणूस येऊन करेल, आणि त्याला ती अपॉर्च्युनिटी मिळेल जी मी आता घेते, आणि मी त्याला जस्टिफाय नाही करू शकत आहे, मी चांगलं काम नाही करू शकत आहे. किंवा सोशल मीडिया मध्ये पण की जर एक ते 2 दगडावर पायाचं मी तुम्हाला सांगतो की आमचा एक असा पण विचार होता की देवाने आम्हाला इथपर्यंत दिलंय, ते मला क्लिशे वाटायला नको ते ऐकायला, कारण आमचे विचारच हे आहेत. तू जास्त भूत दिसतोस, तू जास्त मास्क लावला. यश माझा चेहरा जास्त चांगला आहे शिवानी, जास्त चांगला चेहरा, जास्त मास्क, हे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, तर मग मी हे बोलतोय की तू इतका मास्क लावलायस ना, तू भूत दिसतो ऍक्च्युअल मध्ये. मास्क काढून मग व्हिडिओ कंटिन्यू करायचा. नाही आता असंच करायचा नाही. हा तर कुठे होतो मी? 2 दगडांवर पाया ठेवण्याचं जे आम्ही बोलत होतो, आम्ही असा विचार करत होतो सतत. हा थोडा फिल्मी विचार पण असू शकतो की नंतर आम्हाला पुढे जाऊन असं नाही करायचं की आमच्याकडे टाइम होता, आमच्याकडे सपोर्ट होता, आम्हाला देव पण साथ देत होता, सगळं चांगलं चाललेलं, आम्ही हे परस्यू करू शकत होतो, आम्ही सोशल मीडिया परस्यू करायला पाहिजे होतं, तेव्हा आम्ही फक्त त्या जॉबला स्टिक राहून नाही बसलो पाहिजे होतो. तर मग आम्ही विचार केला की जर आहे एवढं, तर मग आपण एक काम करूया, तात्पुरता याच्यावरनं पाय काढून टाकूया ना जॉबवरनं, त्याच्यावरनं पाय काढून टाकूया. हे काय व्हायचं माहिती, एक तर 8 तास तर कमी आहे, 8 तास नाही, ट्रॅव्हलिंग मध्येच माझे 5 तास, टोटल 12 तास. तिकडे स्वतः कधी निघालं कुठे फिरायचं निघूया, असं नाही राहणार की अरे उद्या ऑफिस आहे, सोमवार सुट्टी घ्यायला लागली, असं काही नाही. कोण असं हे करणार नाही, आम्ही आमचं करतोय. मग थोडं कमी जरी आलं वी आर ओके, बट वी आर डुईंग व्हॉट वी लव्ह अँड वी हॅव टाइम. एकत्रचा टाइम मिळेल, पुढे जाऊन फॅमिली वाढेल तर त्या फॅमिलीला म्हणजे बेबीला टाइम द्यायला मिळेल. सो ही लाईफ कोणाला नको असते, म्हणून आम्ही विचार केला की जरा ट्राय करूया. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आम्ही आमची बंद नाही करणार. नो, इन्व्हेस्टमेंट अशी गोष्ट आहे जिच्या आधारावर खूप गोष्टी चालतात, की ते तुमचं बॅकबोन आहे. ऍक्च्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट तुमचं बॅकबोन आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे डिसिजन्स खूप घेता. पूर्ण हा विचार केलेला विचार आहे, विचार केलेला हा विचार आहे. आणि अजून एक गोष्ट ही सांगायची होती मगाशी जे हा कंटिन्यू केलं की जॉबच्या ह्याच्यामुळे आम्हाला आमच्या गोष्टींवरती पण लक्ष देता येत नव्हतं. आता माझं अकाउंट होतं पण मी तिथे काय अपलोडच करत नव्हते बिकॉज वेळच नव्हता मिळत. ह्याचं अकाउंट होतं, इथे पण टाइम नव्हता मिळत. बट आता थोड्या गोष्टी मी माझ्या सुटून ह्याच्याकडे आल्या, तर मी आता माझ्या अकाउंटसाठी काम करू शकते बिकॉज ते पण मला खूप आवडतं. मला मेकअप करायला आवडतो, दो मला जास्त हिला नॅचरली येतं. हिची नॅचरली चॉईस चांगली आहे, हिची नॅचरली ऍडवाइस देण्याची गोष्ट एक चांगली आहे की मी हे करते, माझ्यासोबत हे झालेलं, तू हे करू नको, तू हे वेगळं काहीतरी कर. आणि ती ट्राय करून तुम्हाला येऊन सांगते, म्हणून मला ते आवडतं हिचं. आणि मला मेकअप जास्त येत नाही पण मला मेकअप करायला आवडतो. सो मी विचार केला चल ठीक आहे मी छोटा मेकअप म्हणजे साधा मेकअप करेन. बट साधा मेकअप बघणार आणि तुम्हाला साधा मेकअप बघणारे पण लोक भरपूर आहेत, हे मी कम्प्लीट करते. तुम्हाला हे सांगते की आपलं जग एवढं मोठं आहे ना, जग सोडा, आपण फक्त महाराष्ट्र जरी पकडलं, महाराष्ट्र इतकं ह्यूज आहे. सगळ्या टाईपचं कॉन्टेंट बघणारी सगळी लोक आहेत, खूप लोक आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे लोक. काही लोक असतील, आता काही लोकांचं बोलतात ना मराठी लँग्वेज वेगळी असते, म्हणजे मराठीमध्ये खूप प्रकार आहेत असं बोलतात, खूप प्रकार आहेत. मग त्या प्रकारचं ऑडियन्स पण आपल्याकडे भरपूर आहे. सो असं नाहीये. सो तुम्ही ज्या कधी कधी ना मी अशी आम्हाला कॉमेंट आलेली की दीदी माझं मराठी स्पष्ट नाहीये, माझं गावच्या सारखं मराठी आहे. मी तिला बोलले की ठीक आहे, आपल्याकडे गावी राहणारे लोक किती आहेत, तुझं कॉन्टेंट कंझ्युम करणारे भरपूर लोक, आणि ते तर दे सोडून थांबायचं नाही ते तर दे सोडून भरपूर हिंदी लोक पण आपला
आमचं व्हिडिओ बघतात आणि ते पण ऍक्च्युली कॉमेंट मध्ये येऊन आम्हाला भेटतात. इव्हन आमच्याशी ते बोलताना आम्हाला कळतं की वाव हा असा सपोर्ट करतोय. मग भले तुमची भाषा थोडीशी म्हणजे ती जी तुला मुलगी सांगत होती की माझी भाषा शुद्ध नाहीये तेवढी, तर शुद्ध हे असं नाहीये की ही एकच भाषा शुद्ध आहे बाकी अशुद्ध कुठली भाषा नाही. तुमची भाषा ती तुमची भाषा आहे, ती तुम्ही तुमच्या भाषेत एकदा बोलायला तर चालू करा, लोक येऊन ऐकणार. आणि जर तुमचा कॉन्टेंट एवढा चांगला आहे, तुमचं लोक ऐकून त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड होतीये, तर मग ते चालणारच. आणि आता इंस्टाग्राम वरती बघायला गेलं तर इंस्टाग्राम वरती पैसे फक्त ब्रँडने येतात, व्ह्यूज वगैरे काही इंस्टाग्राम पैसे देत नाही. तर मग ब्रँडला तर हवं आहे की आता समजा नागपुरी मराठी लँग्वेज एक वेगळी आहे माहितीये, ती सिरियल नवऱ्याची बायको नाही माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्या असं काहीतरी सिरियल मला नाव माझ्या नवऱ्याची बायको, ती सिरियल त्याच्यामध्ये तिची लँग्वेज कशी होती, किती चांगलं वाटत होतं ऐकायला. ऍक्च्युली ते स्वीट वाटतं. आणि ब्रँडना हवंय की ओके या ऑडियन्सला पण आपल्याला कव्हर करायचं. मग ब्रँड येणार कुठला असा ब्रँड असेल ज्याला नको असेल की एक कुठली तरी ऑडियन्स आहे जी अनटॅप्ड आहे अजून, ती एक्सप्लोर करणं कुठल्या ब्रँडला नको असेल की ह्या लोकांपर्यंत पोहोचलोच नाही आपण, तर मग त्यांच्यापर्यंत पोहोचायला हे लोक तुम्ही सगळे लोकच त्यांना मदत करणार आहात. मग असा विचार नका. सांगायचं तात्पर्य हे आहे की कोणत्या गोष्टीमुळे मागे अडू नका, नाही करा. मला असं वाटतं आपण खूप आता रिपिटेटिव्ह बोलतोय, पण जाऊ दे आता आम्ही हे जरा 10 मिनिटं अजून ठेवतो आणि मग धुवून मग भेटूया. जंगली आणि गाईज शिवानी माईक लावायला विसरली आहे. हो सॉरी वी आर बॅक. आणि यशनी मला हे सुंदरसं मंगळसूत्र गिफ्ट केलंय, मग जाम आवडलं. मी एवढी प्रेमात बनले, मी ऑफिसमध्ये पण गेली ना, मला लोक बोलत होती ही नाहीच मंगळसूत्र. देवाने मला सुंदर बायको दिली, मी त्या सुंदर बायकोला सुंदर मंगळसूत्र नाही देऊ शकत. चल केस मागे कर. आणि ना आम्ही यशसाठी एक ट्रिक काढली, तुम्ही नेहमी बघत असाल त्याचे केस असे पुढे असायचे बिकॉज त्याचे माझी आई बोलायची साधना कट. हा खूप असे हे आहेत काय बोलतात सिल्की म्हणतात त्याला. आणि पातळ असल्यामुळे ना ते जागेवरती राहायचे नाही. तर आम्ही ना हा धुवून आला ना की एक ड्रॉप कोकोनट ऑइल ते मिक्स करून, जेल पण लावतात मुलं, तर पण जेल कसं फंक्शन वगैरे असेल तर डेली नाही लावू शकत, म्हणून मग ते आता राहतात. जरा बघ किती सुंदर दिसत आहेत केस याच्या. आता वर कर केस हात लाव नाही तर केस ऑइली होते हे. कारण की आता भरपूर काय काय स्क्रब वगैरे केले तर आपला फेस pH लेवल मेंटेन ठेवायला हे हेल्प करतं. यानंतर मॉइश्चरायझर, आणि तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर लावू शकता जे तुम्हाला असं वाटतं की हा चांगला मॉइश्चर लॉक करेल. हे होतं आमचं स्किन केअर रुटीन. आणि गाईज परत एकदा वोट करायला आम्हाला विसरू नका, कारण की या वर्षी आम्ही सिलेक्ट झालेलो, नॉमिनेट झालो आणि आम्हाला फर्स्ट टाइम मध्ये जिंकायचं पण आहे, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही ते करू शकता. आणि मला तेच आठवण. आणि आता आम्ही इथपर्यंत आलो हे आमच्या हातात नव्हतं, नॉमिनेशनमध्ये नाव घेणं हे आमच्या हातात नव्हतं, पण वोट कायम सतत मिळवत राहणं हे आमच्या हातात आहे. सो आम्ही निर्लज्जासारखं दररोज तुम्हाला येऊन सांगणार आहे. जर तुम्ही वोट केला असेल तर खूप 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 थँक्यू. आम्हीच आमचा प्रचार नाही करणार तो कोण करणार. आणि असं नको व्हायला नंतर की शिट यार स्टोरी टाकला पाहिजे होती, शिट यार बोलायला पाहिजे होतं, अरे अजून 2 वेळा बोललं असतं तर काय फरक पडला असता, असं नको व्हायला. बोलायचं बिंदास. कारण की मी तर खूप एक्साइटेड आहे आणि मला हवंय की जिंकावं. सो पुढे जे काय होईल दॅट इज भगवान के हाथ में, भगवान के हाथ में. लेकिन आम्ही ट्राय करणार. येस व्हेरी गुड. हात मिळव. मी हे मॉइश्चरायझर ह्याला माझ्या हाताने लावते बिकॉज ह्या डब्बीमध्ये फक्त माझा हात गेला पाहिजे. हा अंघोळ मला एवढा वेळ वाटत होतं की भाई मला चांगलं वाटायला की माझ्यासाठी की अरे ये रे मी तुला लावते रे ये रे. हा अंघोळ केल्यानंतर एवढ्या गोष्टींना हात लावतो, केसांना सतत असा करतो आणि तेच हात माझ्या स्किन केअर डब्बीमध्ये जाईल. नॉट डन. या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय डोंट नो हे व्हिडिओ आम्ही पोस्ट करू पण की नाही, बिकॉज आम्हाला नाही माहिती. आम्ही ती एका फ्लो मध्ये अशी म्हणजे जर आतापर्यंत ते बघताय म्हणजे पोस्ट केली आहे, मग हे बोलून उपयोगच नाही. हे जवळजवळ मी 3ऱ्या 4थ्यांदा अरे डिबू कॅमेरा ढकलते डिबू येडी. डिबू एक मला खूप चांगली साथ आहे भाई, टाइमावरती सगळं साफ करते घर बीर. सो हा चालू करतो, ह्याला आठवण मी करून देते. चल आज तर केलीच नव्हती. सगळे जे पोर्स होते ना हे ओपन ह्याच्यामधले सगळं जे डर्ट होतं ते आता निघालेलं आहे आणि मस्त वाटतं आता क्लीन मजा आ रहा है. आणि अजून एक गोष्ट सांगते, मास्क मध्ये आता मला ते पोरवाला मास्क लावायचा होता म्हणून, नाहीतर स्क्रब मध्ये तुम्ही राईस फ्लावर तांदळाचं पीठ जे आई घरी भाकरीचं वगैरे हा त्याच्याने स्क्रब करा, ते लावून ठेवा. किंवा मग मुलतानी माती त्याच्यामध्ये थोडंसं दही वगैरे टाकून लावून ठेवा. मुलतानी माती माझा फेवरेट फेस मास्क आहे, पण आता सध्या ते दोन्ही घरी नाहीये कारण की मुलतानी माती मी गौरांकडे गेलेली आणि तिथे राहिले
आणि तांदळाचं पीठ संपलेलं आहे. सो हे सगळं, बट जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर ह्यांनी करा. तांदळाच्या पिठामध्ये ते बारीक दाणे असतात ना, त्याने आपलं स्किन इरिटेट पण होत नाही आणि छानपणे हे होतं. हे मॉइश्चरायझर जेव्हा लावतोस ना तर नेहमी ना ही याची लाईन राहते. असं लावतो, असं करतच नाही कधी. शाबाश यार, शाबाश. आणि असा उपाय मी तुम्हाला बोलणार होतो की जर तुम्ही आमची अख्खी ही व्हिडिओ आतापर्यंत बघितली असेल. अजून एक गोष्ट, आम्ही दररोज मस्का पण मारतोय ह्यांना छान बत्ती लावून. म्हणजे बत्ती तर नेहमीच लावतो, पण मस्का ह्यांच्याकडे नाही मारणार तर कोणाकडे मारणार? राईट. हा, अजून कोणाकडे मारणार? आणि ह्यांना आणि तुम्हाला पण आणि जर तुम्ही आतापर्यंत ही व्हिडिओ बघितली असेल आणि तुम्हाला आमची सॉरी पण आतापर्यंत ना त्या वोटिंग लिस्ट मध्ये आम्हाला छान वोट्स मिळालेत, पण ह्याच्यासाठी आम्ही थांबणार नाही आहोत, करत मागतच राहणार आहोत. यश ये ना. नशीब मी आता परत आत येणार होतो, बोले की थांबवत का नाही. मी चांगलं बोलले की आतापर्यंत आम्हाला चांगले वोट्स मिळाले आहेत, पण ह्याचा अर्थ हे नाही की आम्ही थांबणार आहे मागणं. आम्ही मागतच राहणार आहे आणि तुम्ही देतच राहा. आणि हा, तुमच्याकडे घरी मम्मी पप्पांच्या मोबाईल मध्ये पण, तर तुम्ही जर बघत असाल, मम्मी पप्पा पण बघत असतील, त्यांचा पण मोबाईल असेल तर मोबाईल घ्या, वोट करा. आणि आम्ही भरपूर कॉमेंट्स वाचले की लोकांनी ऑलरेडी मम्मी पप्पांच्या फोनवरनं वोट केलेलं आहे. सो थँक्यू खूप खूप खूप. आम्ही लाईव्ह पण येऊ. आता आम्ही ठरवलं का माहितीये, आम्ही हे ठरवलं लाईव्ह यायचं, कारण की आम्ही जसं बोललो की गणपतीमुळे आम्ही जास्त व्लॉग्स नाही टाकू शकणार, पण ऍटलीस्ट 20 मिनिटं 30 मिनिटं काढून आम्ही लाईव्ह तर येऊ शकतो. कारण की व्लॉगिंगला कसं व्लॉग करा, मग एडिट करा, त्याला भरपूर आहे. मग त्यापेक्षा लाईव्ह येऊ. आणि भरपूर दिवस झाले आम्ही लाईव्ह आलो नाही. सो मॉइश्चरायझर तू लावलंस ना, मी तुला आता हे कशाला लावतो. दाढी करून आलोय मी. चालेल. चल, तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची आतापर्यंतची बडबड आवडली असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की वाव हे तू खूप छान बोललास, वाव हे ती खूप छान बोलली, तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि ही व्हिडिओ पण शेअर करा आणि शेअर करताना मेसेजमध्ये टाका की पहिले वोट करा आणि मग व्हिडिओ बघा. लिंक वगैरे आम्ही सतत टाकणारच आहोत. या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण असेल आणि या ब्लॉगच्या पिन कॉमेंट मध्ये पण असेल, तर तुम्ही केलं असेल तर तिकडे जाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. परत भेटूया.